या घडीच्या एका मोठ्या बातमीकडे आपण वळतो आहोत। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या अटीवरच युती असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। समान सत्तेचं राजकारण झालं नाही तर पाडापाडीचं राजकारण होईल। चंद्रकांत दादांनी अमित शहा सीएमशी बोलायला हवं होतं असंही ते म्हणाले, नाहीतर चंद्रकांत दादांनी युती तोडून टाकावी असंही वक्तव्य कदम यांनी केलंय। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक कुलकर्णी, हा काय नवा प्रकारे रामदास कदम नेमकं काय म्हणालेत? चंद्रकांत दादांविषयी किंवा त्यांनी मध्ये हस्तक्षेप करायला हवा होता याविषयीचं वक्तव्य त्यांनी का केलंय? त्यांनी म्हटलं की आता मुख्यमंत्री कोण असावं त्या संदर्भातला निर्णय ज्याचे आमदार जास्त त्याचे मुख्यमंत्री त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला होता। मात्र याच्यावर रामदास कदम यांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी असं म्हटलंय की युती जेव्हा ठरवण्यात आली त्यावेळेस अडीच वर्ष मुख्यमंत्री दोन्ही पक्षांकडे असेल, सत्तेचा समसमान वाटा दोन्ही पक्षांना मिळायला हवा अशा पद्धतीची भूमिका ठरवण्यात आलेली आहे असं देखील चंद्रकांत पाटील यांनीही वक्तव्य केले। त्याच्याबद्दल रामदास कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। असं असेल तर तुम्ही युती तोडून टाका असं देखील त्यांनी आव्हान भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की युती ही नैतिकतेवर असली पाहिजे। जर तसं नसेल आणि जर मुख्यमंत्री पदाचं आश्वासन कुठेही नसेल तर मात्र पाडापाडीचं राजकारण होतं असा 2001चा अनुभव आहे। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी आपलं हे वक्तव्य करण्यापूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला हवी होती, मात्र त्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं ठाम मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं। नक्की विवेक, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। युती झाली न झाली तोच आता वक्तव्य, त्यावर प्रतिक्रिया, त्यावर नाराजी असं अजूनही सेना भाजपमध्ये सुरू असल्याचं बघायला मिळतंय। युती झाल्यावर शिवसेनेला डिवचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं होर्डिंग्स लावलेली होती, त्याला आता शिवसेनेनं उत्तर दिलंय। शिवसेना भाजप युती ही हिंदुत्वासाठी देशप्रेमाकरता केली असं या होर्डिंगवर शिवसेनेकडून सांगण्यात आलंय, लिहिण्यात आलंय। शिवसेना भवनासमोर हे होर्डिंग लावलं गेलंय। निवडणुका जवळ आल्यामुळे आता मुंबईतही होर्डिंग बाजी सुरू झालेली आहे। यासोबत याचीही आठवण करून द्यायला हवी की बेकायदा होर्डिंग बाबत कालच मुंबई हायकोर्टानं सगळ्या राजकीय पक्षांना फटकारलेलं होतं।